येईल का जुळून नाते? मध्यरात्री तुकारामचा शिवला फोन आला आणि शिव लगेच ऑफिसला पोहोचला. इथून पुढे शिव ऑफिसला पोहोचला तेव्हा त्याला आदित्यचा आवाज येत होता. तुकाराम, सोड मला, तिच्याकडे जाऊ दे. आदित्य बोलत होता. मध्यरात्री उठून दिव्याकडे जायचं म्हणून हट्ट करून बसला होता. तुकारामला ऐकत नव्हता. शेवटी त्याने शिवला फोन केला. आदित्य सर, प्लीज, तुम्ही एवढ्या रात्री कुठे जाणार आहात? बाहेर. तुकाराम आदित्यला पकडून होता, पण त्याला झिडकारून देत तो पुन्हा पुन्हा बाहेर पडू पाहत होता. बॉस, शिव धावत आत आला. आदित्यला शिवने आणि तुकारामने मिळून खुर्चीत बसवलं. शिव, मला दिव्याकडे जायचं आहे. ती अडचणीत आहे. मला इथे जाणवतंय. मला तिच्याकडे जायचंय. आदित्य आपल्या छातीला हात लावून म्हणाला. मला इथे धडधड जाणवते. तो बडबड करत होता. शिवने फोन बाहेर काढला आणि मितालीचा नंबर शोधू लागला. तिला मेसेज करणार होता तो, तर तिचाच मेसेज दिसला. त्याने ओपन करून बघितला. म्हणजे आदित्यला बरोबर जाणवलं होतं, दिव्या अडचणीत आहे. शिव क्लबमध्ये असल्यामुळे कळलं नव्हतं. त्यानंतर इतर मेसेज येऊन पडल्याने दिव्या आणि मितालीचा मेसेज खाली गेला होता. त्यानंतर तो आदित्यच्या झमेल्यात अडकल्यामुळे त्याचा फोनकडे लक्षच गेला नव्हता. फोन आलेले तेवढे उचलत होता तो. अर्जंट असेल तर त्याला कोणीही फोनच करणार माहित होतं. त्यामुळे त्याने मेसेजकडे एवढं गांभीर्याने बघितलं नव्हतं. मिताली आणि दिव्या त्याला फोनच करायच्या नेहमी, त्यामुळे त्यांचा मेसेज असणं अपेक्षितच नव्हतं त्याला. इथून पुढे मात्र तो मेसेज पण चेक करेल. पण सध्या आधी आदित्य सरांना कसं सांभाळायचं हाच मोठा प्रश्न पडला होता त्याला. बॉस, दिव्या मॅडम व्यवस्थित आहेत. तुम्ही झोपा. झोपलात तर तुम्ही फ्रेश दिसाल उद्या. नाहीतर तुम्हाला असं बघून दिव्या मॅडम अजून टेन्शन घेतील. शिव अगदी पोट तिडकीने त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होता. आणि आदित्य होता की उपड्या घरावर पाणी अशी गत होती त्याची. शिव चांगलाच परेशान झाला होता. शिव, दिव्या, आदित्य अगदी रडवेला चेहरा करून म्हणाला. शिवला मात्र आता दिव्या मॅडम आणि आदित्यची दोघांची काळजी लागली होती. गाढ झोपायची वेळ होती. आदित्य कधी असं हायपर किंवा वेडवाकडं कधी करत नसे, पण हल्ली त्याच्या मनात काय चालू असतं काय माहीत. आज खुश होता, डील फायनल झाली म्हणून, पण मध्येच दिव्या मॅडमचं काय? त्याने सोशल मीडियावर दिव्याने पाठवलेले अकाउंट ओपन करून बघितलं. त्यावर अजून एक पोस्ट त्याने टाकली होती, दिव्या आणि नितीन बद्दल. म्हणजे टोटल त्याने 2 पोस्ट टाकल्या होत्या. आता रात्री काय करणार? रात्रीचे 2:45 वाजले होते. अगदी भर झोपेचा प्रहर होता सगळ्यांचा. तरीही त्याने कंपनीच्या PR पॅनलच्या हेडला फोन केला. अतुलने खडबडून जाग होऊन फोन उचलला. शिवने त्याला दिव्याचं मॅटर सांगितलं आणि निपटवायला सांगितलं. हो म्हणून अतुलने फोन ठेवला. बॉस, मी दिव्या मॅडमला सेफ ठेवेन, माझ्यावर विश्वास ठेवा. आदित्यला आता विश्वास वाटावा म्हणून आज शिव काही बाई सांगत होता. शिवने एक मेसेज दिव्याच्या मोबाईलवर केला. मी करतोय सर्व हँडल, तुम्ही निश्चिंत राहा, काळजी करू नका, शांत झोपा. तो मेसेज करून फोन बाजूला ठेवणार की त्याला दिव्याचा मेसेज आला. थँक्स. अरे बापरे, ही अजून जागी आहे. म्हणूनच कदाचित आदित्यला जास्त जाणवत असेल. काय कनेक्शन असतं हृदयाचं. त्याने दिव्याला फोन लावला. हॅलो, दिव्या बोलली. दिव्या मॅडम, तुम्ही झोपलं नाहीत अजून? शिवने विचारलं. नाही, मला झोप येईना, दिव्या म्हणाली. ओके, मी उशिरा बघितलं मेसेज, सॉरी. तुम्ही कॉल करायचा ना मला. शिवने तिच्याकडे माफी मागितली. शिव सर, सॉरी म्हणायची गरज नाही.
तुम्ही कसे काय अजून जागे आहात? दिव्याने विचारलं आणि शिवला खरोखर सांगून द्यावं अशीच इच्छा झाली. पण त्याने घेतली हे समजलं आणि तिने काही दुसराच विचार केला तर काय करू? शिव सर, दिव्याने पुन्हा आवाज दिला. तसं शिवला आपण कॉलवर बोलत आहोत असल्याचं आठवलं. हा दिव्या मॅडम, एक काम आलं होतं मला, म्हणून मोबाईल बघितला तर तुमचा मेसेज आलेला दिसला. मग मी आपल्या कंपनीच्या माणसांना कामाला लावलं आणि एक मेसेज तुम्हाला केला. मला माहित नव्हतं तुम्ही जागे असाल. आदित्य सर फार चिंतेत आहेत. तुम्ही त्यांना फक्त तुम्ही व्यवस्थित आहेत ते सांगाल का? शिवला हे बोलताना भीती वाटत होती. आदित्यने नीट ऐकून घेतलं पाहिजे ना. दिव्याला काही जाणवता नाही. खूप काळजी वाटत होती. त्याचं एक डिसिजन आदित्यला दिव्यापासून लांब करू शकत होतं. ठीक आहे, मी बोलते, दिव्या म्हणाली आणि शिवचे पायच गार पडले. अरे बापरे, आता? आदित्य सरांचं पितळ उघडं नको पडायला. तेव्हा तूच वाचव. त्याने आदित्यकडे फोन द्यायचं ठरवलं, पण त्याआधी त्याने तुकारामला आदित्यला नीट तोंडावर पाणी वगैरे मारायला सांगितलं. तुकारामने झटपट सर्व केलं. शिव तोपर्यंत दिव्याशी त्या सोशल मीडिया संदर्भात बोलत राहिला. आदित्य सर, दिव्या मॅडम बोलतात तुमच्याशी, तुम्ही बोलून घ्या. तुम्हाला काळजी होती ना त्यांची. सर प्लीज नीट बोला, शिव म्हणाला. त्याने तोपर्यंत फोन तुकारामला पकडायला दिला होता. तसा आदित्य सरळ झाला. थोडा असर कमी झाला होता अल्कोहोलचा, पण पूर्णपणे उतरला नव्हता. शिवने फोन आदित्यच्या कानाला लावला. हॅलो. आदित्यचा आवाज फोनवर आला तसा दिव्याच्या अंगावर झरझर काटा उभा राहिला. हॅलो. तिने अगदी हळू आवाजात बोलली, कारण मिताली झोपली होती. तिला आवाज जाता नाही म्हणून ती हॉलमध्ये येऊन बोलत होती. तरीही हळूहळू आवाजात बोलत होती. तिचा आवाज ऐकून आदित्य बऱ्यापैकी शुद्धीत आला होता. स्वप्नात की सत्यात माहित नाही, पण दिव्याशी नीट बोललं पाहिजे एवढं त्याला कळलं होतं. आर यू ओके? त्याने विचारलं. येस, आय एम ओके. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही झोपा, दिव्या म्हणाली. ओके, मी झोपतोय. मला काळजी वाटली तुझी, आदित्य बोलला आणि फोन शिवकडे दिला. तो कधीपासून गॅसवर असल्यासारखा यांचा संवाद ऐकत होता, पण आदित्यने थोडक्यात आटोपत घेतलं होतं. त्यामुळे शिवने देवाचे खूपच आभार मानले. त्याने लगेच फोन आपल्या हातात घेतला. जशी झडप घालून पटकन फोन घेतात ना, अगदी तसाच आदित्यच्या हातून शिवने फोन घेतला आणि तो दिव्याशी बोलला. मॅम, तुमच्या आदित्य सरांना खूप काळजी वाटत होती. कधीपासून ते तुम्हाला भेटायला यायच्या तयारीत होते, शिव म्हणाला. हो का? थोडीशी घेतली आहे का? दिव्याने विचारलं आणि शिव 2 मिनिटं शांतच झाला. हो, पण जास्त नाही. तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. तुम्ही आता झोपा. आदित्य सरांना उद्या कॉल करायला सांगतो. शिवला काय बोलावं कळेना, त्यामुळे सारवासारव करताना तो अजून गडबड करत होता. आदित्य सरांना उद्या का कॉल करायला सांगायचा? दिव्याला का सांगावं शिवने, पण सांगत होता. शिव सर, नो प्रॉब्लेम. उद्या कॉल करायची काही गरज नाही. तुम्हीही झोपा आणि बॉसला पण झोपायला सांगा. बाय, दिव्या म्हणाली आणि कॉल कट केला. शिवने स्वतःच्याच डोक्यात टपली मारली. काय करत होतो आपण? बॉस काहीतरी बोलतील या भीतीने मीच बावचळलो होतो. नशीब बॉस काही बोलले नाहीत, मनाशी म्हणाला. तो आदित्य झोपलेल्या रूम मध्ये गेला तर आदित्य मस्त झोपला होता. हे बरं आहे,
दुसऱ्यांच्या झोपा मोडून आपण मस्त ढाराडूर झोपायचं. असं कुठे असतं काय राव? शिव स्वतःशीच पुटपुटला आणि आदित्यच्या बाजूला असलेल्या जागेत जाऊन झोपला. आता पुन्हा घरी जाऊन झोपायला त्यालाही कंटाळा आला होता. त्याचेही आता ह्या सर्वात किती वेळ गेला होता कळलं नव्हतं. पण घड्याळात बघितलं तर 3:30 वाजले होते. म्हणून त्याने इथेच झोपायचा निर्णय घेतला. तुकाराम सोफ्यावर झोपला. त्यालाही विचारायला नीट झोप नव्हती. आदित्य स्वतःही झोपला नाही आणि या दोघांनाही झोपायला दिलं नाही त्याने. उद्या कुठलीच मीटिंग नव्हती म्हणून बरं. सकाळी उठून दिव्याच्या बद्दल आदित्यला सांगायला लागणार होतं. फोनवर दिव्याशी बोलल्यामुळे आदित्य आता शांत झोपला होता. सकाळी आदित्यला जाग आली तेव्हा शिव बाजूला होता. अरे हा का आपल्या बाजूला? म्हणून त्याने डोळे व्यवस्थित उघडून बघितले. आपल्याला हल्ली स्वप्न पडतात. उगाच असलं काही स्वप्न आपण बघत नसावं म्हणून तो स्वतःला जाग करत होता. बघितलं तर आपण ऑफिस मधल्या रूम मध्ये आहोत. बाजूला शिव आणि सोफ्यावर तुकाराम. त्याला आठवलं, अरे आपण क्लब मध्ये गेलो होतो. तिथे जरा जास्तच घेतली होती. त्यानंतर आपल्याला दिव्याची सारखी आठवण येत होती. एक तर तुकाराम माझ्यासोबत असला पाहिजे होता. पण शिव काय करतोय इथे? आदित्य स्वतःशीच बोलला, रात्री काही मी गडबड तर केली नाही ना? तो उठून फ्रेश झाला. त्यानंतर त्याने तुकारामला आवाज दिला. तुकाराम काही उठला नाही. तुकाराम या कुशीवरून त्या कुशीवर होत झोपला. पण हलकी झोप असलेला शिव लगेच त्याच्या आवाजाने उठला. बॉस तुम्ही उठलात? आलोच 1 मिनिटात म्हणत शिव लगेच उठून तोंड धुवून आला. बोल, आदित्य म्हणाला. बॉस एक प्रॉब्लेम झालाय. दिव्याचा आणि नितीनचा फोटो सोशल मीडियावरून कोणतरी टाकलाय आणि त्यावर खूप काहीतरी लिहिलंय. मी रात्री आपल्या पब्लिक रिलेशन टीम हेडला फोन करून ते हटवायला सांगितलं आहे. आज दिव्या मॅडमला ऑफिसला बोलवून घ्यावं लागेल. कोणी केलं, का केलं हे माहीत होईपर्यंत त्यांना सांभाळून राहायला हवं, शिव म्हणाला. मी रात्री दिव्याशी बोललो. मला सारखी तिची आठवण येत होती. अस्वस्थ वाटत होतं मला, आदित्य म्हणाला. तसा शिव आधी हसला आणि त्यानंतर घडलेलं सगळं सांगितलं. मी बोललो ना नीट तिच्याशी? आदित्य निश्वास सोडत म्हणाला. हो बोललात व्यवस्थित. तरी दिव्या मॅडमनी ओळखलंच बरोबर तुम्ही प्यालेत ते, शिव म्हणाला. रिअली? आदित्य चकित झाला. पण तुमच्याशी रात्री बोलायला तयार झाल्या दिव्या मॅडम याचं आश्चर्य वाटलं मला, शिव म्हणाला. आदित्यला मॉमचं बोलणं आठवलं. तिने आपला विचार करायचं ठरवलंय म्हणूनच कदाचित मी काळजीत आहे सांगितल्यावर तिने कॉल घेतला असेल. आदित्यची मॉम काल आदित्य घरी आला नाही म्हणून टेन्शन मध्ये होती. प्रकाशना तिने विचारून डोकं खाल्लं होतं. अहो काल तर तो खुश होता, आला का नाही घरी? नीता, ग काही असेल काम म्हणून नसेल आला. आता काय एवढ्या मोठ्या मुलाच्या मागे आपण वॉच ठेवायचा? प्रकाश वैतागत म्हणाले. नीता, मी तुला आधीच सांगतोय, आदित्य काही लहान कुकुलं बाळ नाही. त्याला जेवढं मोठं करायचं होतं तेवढं तू केलंयस. यापुढे जास्त ढवळाढवळ नको करू त्याच्या आयुष्यात. आला की विचार त्याला, माझं डोकं खात बसू नकोस. प्रकाश वैतागले तशी नीता गप्प झाली. मुलाची काळजी वाटली तरी फोन केला नाही. पण शिवला एक मेसेज तर ती टाकूच शकत होती. तिने लगेच मेसेज केला शिवला. आधी काय करतोय?
शिवने मेसेज वाचून आदित्यला सांगितलं. तसं त्याने कॉल केला. मॉम बोल, आदित्य म्हणाला. काही नाही, तू काल आला नाहीस घरी म्हणून जरा काळजी वाटली मला, नीता म्हणाली. काम होतं थोडं, मग इथेच झोपलो, आदित्यने सांगितलं. ओके, काळजी घे, बाय, नीता म्हणाली. बाय, तू काळजी करत राहू नकोस, मला काम आहे. नाही जमलं यायला घरी तरी काय करणार, तेव्हा तू तुझी काळजी घे, बाय, म्हणून त्याने कॉल कट केला. मॉमशी बोलून घेतलं. आदित्यशी बोलल्यावर आता नीताला बरं वाटलं. दिव्याने सोशल मीडिया चेक केलं तर कालच्या पोस्ट गायब होत्या, पण दुसऱ्या अकाउंटवरून पुन्हा तिला तोच फोटो आणि बरंच काही लिहिलेलं दिसलं. मितालीही बघत होती. काय देऊ, काय करायचं आता. मितालीला टेन्शन आलेलं. एकतर त्या दोघंच मुली राहत होत्या. आदित्य सर आणि शिव सर सोडले तर या सर्वांची दोन हात करायला त्यांच्याकडे कोणीच नव्हतं. देऊ, शिव सरांना कॉल कर आणि डिटेल्स पाठव, मिताली म्हणाली. दिव्याने लगेच शिवला कॉल केला. शिवने कॉल स्पीकरवर टाकला. शिव सर, पुन्हा तशीच पोस्ट अजून दुसऱ्या अकाउंटवरून झाली आहे, दिव्या म्हणाली. दिव्या, डोंट वरी, आम्ही सगळं व्यवस्थित करू. आमच्या PR टीमने पोस्ट काढून टाकली आहे कालची. आज आपण टाकतोय त्याच्यापर्यंतच पोचायला मिळतं का बघू. तू काही उत्तर देऊ नकोस, आदित्य म्हणाला. आदित्यचा आवाज ऐकून दिव्या थोडी कन्फ्युज झाली होती. तिने परत एकदा नंबर बघितला तर शिवचाच लागला होता नंबर. हा शिव सरांचा नंबर आहे ना, दिव्याने शेवटी विचारलंच. हा, ऑफिसचा नंबर आहे, शिवकडे असतो काय, आदित्यने दिव्याला सांगितलं. तिला काही गैरसमज व्हायला नको. ठीक आहे, दिव्या म्हणाली. तू ठीक आहेस ना, तू टेन्शन घेऊ नकोस, तुला ऑफिसमध्ये यावं लागेल, आदित्य म्हणाला. ओके सर, येते मी, बाय, दिव्या म्हणाली आणि कॉल कट केला. आताही ती व्यवस्थित बोलली होती म्हणून आदित्य खुश होता. शिव बघत होता. आदित्यच्या गालावरचं हसू काही कमी होत नव्हतं. शिव, यावेळीही ती काही आडेवेळे न घेता ऑफिसला येते म्हणाली. आदित्य खुश होऊन शिवला मिठी मारत म्हणाला. शिवही खुश होता आदित्यसाठी. तुकारामला जाग आली तर दोघे मिठी मारत होते. दोघांना समोर बघून झोपेतून तो ताडकन उठून उभाच राहिला. अरे तुकाराम, उठलास? जा फ्रेश हो जा, आदित्य म्हणाला. तसा तुकाराम बाथरूम मध्ये गेला. दिव्याचं कॉलवर होत असलेलं बोलणं मिताली ऐकत होती सर्व. काय ग, ऑफिसला जाणार आहेस? मितालीने विचारलं. हो, जावं लागेल मला. आदित्य सर ऑफिसला बोलावत आहेत मला, दिव्या म्हणाली. दिव्या, काही झालं, तुला नाही पटलं तरी गप्प घरी निघून यायचं, पण त्यांच्याशी तिथे वाद घालत बसू नको, मितालीने समजावलं. काय ग, तुला काय मी भांडखोर वाटते काय? दिव्या तिला म्हणाली. नाही ग माते, तू मला अजिबात भांडखोर वाटत नाहीस. मला तुझा काहीच प्रॉब्लेम नाही ग राणी, पण हल्ली जेव्हा जेव्हा तू ऑफिसला गेलीस तेव्हा तेव्हा त्याला नाहीतर स्वतःला इजा करून घरी आलीस, तेव्हा तोंडाला आणि हाताला शांती द्यायची. पटलं नाही तर गप्प घरी निघून यायचं. तेवढं केलंस तर बरं होईल, मितालीने समजावलं. मितालीला दिव्याने सर्व समंजसपणे घ्यावं असंच वाटत होतं. दिव्याने मान हलवून पर्स लावली खांद्याला, तशा दोघी तयार होऊन एकत्रच बाहेर पडल्या. मिताली आपल्या कामाला गेली.
दिव्या आदित्यच्या ऑफिसला यायला निघाले. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी करण्यासाठी आरबी व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. निरनिराळ्या कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.